सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. थँक्यू सर, थँक्यू. सम्राट, आपण फायनलला गेलो. आवाज बसलाय आणि कसा आहे चोचलाय. बापरे, मग हिच्याशिवाय आपली एकांकिका कशी होणार? कोणीतरी करेल तुझा तू थांब. मी करू तर हा बाबांनाच म्हणाला. तुम्ही कोण? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अँड गाईज, नाव वी आर रेडी फॉर फायनल्स. स्वागत करूया आपल्या मान्यवर परीक्षकांचं, पराग महाजन आणि अभिनेत्री सविता मालपेकरांचं. डीएमसीसी महाविद्यालय सादर करत आहे अमर गाथा. इथे काय करतोयस तू? अंकिका बघतोय काय भारी करतात रे, काय भारी करतात. मला तर आठवणच आली आबांची. अरे तिकडे आपल्या सगळ्यांचे आबा तुझी वाट बघतायत. हं? कोणाचे? नीरव नीरव नीरजचे बाबा आले. नाही. अरे तू नीरव लाईट पेपर शोधतोय. आणलीस की विसरलास? आणलेत की. मी आणली ती. दाखव चल. अगं एक गोष्ट जागेवर नाही, तुला माहितीये? लाईटचे पेपर सापडत नाहीत. तो तो सम्राट कुठे गायब झालाय कुणास ठाऊक. आणि तो धवल त्याला शोधायला म्हणून गेला, तो अजून आलाच नाहीये. यार मला कळत नाही यार, लोक काय कर. शांत शांत हो, काहीही झालेलं नाहीये. येतील ते दोघ, कधी येतील. हे बघ, सगळं व्यवस्थित होणार आहे. जस्ट रिलॅक्स. म्हणवा यार, असं कसं रिलॅक्स होऊ? मी डिरेक्टर आहे एकांकिकेचा. तू डिरेक्टर आहेस म्हणूनच म्हणते. अरे एकदा का नाटक स्टेजवर गेलं ना की ते आपलं राहत नाही. ऍक्टरचं होऊन जात, टीमचं होऊन जातं. स्वतः त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना ते शांतपणे एन्जॉय करू द्यायचं. हो म्हणवा, बरोबर आहे तुझं. पण माझ्यासाठी फक्त हे नाटक नाही आहे ना. आय नो नीरव, हे तुझ्या स्वप्नांकडे तू टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि ते योग्य दिशेला पडावं म्हणून हे सगळे झटताय, तेही तू दिलेल्या एनर्जीच्या जोरावर. जरा बघ त्यांच्याकडे. दे ऑल आर गेटिंग रेडी फॉर आवर प्ले. कशाला उघडली? ह्याच्यात नाही लाईटचे कागद. मग कुठे? अरे ते चुरगव नाही ना, म्हणून मी नीट सांभाळून ठेवले बॅगेत.
सम्राट लाईटचे पेपर चुरगळूनच लावतात माहिती आहे ना? बरं ते जाऊ दे, चला चला हे आवर पटकन पटकन चला चला चल चल हे घे. काय असेल ते घे पटकन. बॅग कुठे गेली? पटकन आण. हे पटकन कर. नीरव, just relax and hand over your dream to the team and destiny. गाइस ऑल सेट. या पटकन आहे, पटकन आहे, पटकन ये पटकन काजल. गाइस सी, गेले काही दिवस आपण जी काय मेहनत घेतली आहे ना तिचा आज खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. भरपूर तालीम झाली आहे, त्यामुळे मी नाटक कसं करायचं हे तुम्हाला सांगणार नाही. बस एवढंच सांगेन, हे नाटक तुमच्या आयुष्यातलं शेवटचं नाटक आहे असं समजून मनसोक्त जगून घ्या. गॉट इट? गुड लक. गणपती बाप्पा. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून HK महाविद्यालय सहर्ष सविनय सादर करत आहे एकांकिका मंदार नाईक कोण आहे. मंदार, मंदार, उठा बेटा, 9 वाजलेत. उठा लवकर. मंदार, असं कोणी झोप. बाबा कशाला उठवते त्याला? पहाटे 3 वाजेपर्यंत अभ्यास करत होता दादा. नका उठवू. म्हणून काय झालं? उद्या शेवटची एक्झाम आहे. ती झाली रे झाली की 2 महिने रिझल्ट लागेपर्यंत काय झोपा काढायच्या त्या काढा म्हणावं जागरण. मुन्ना, मुन्ना, ओ मुन्ना. अरे अरे तुम्ही कधी आलात लाजो वहिनी? अरे नाईक भैया आप. ओ मुन्ना उठा नहीं अभी तक. पसंद नाही असाच अजूनही. ओ नाइक भैया क्या हुआ ना, हमारे घर में आज खीर बनाई थी तो हम मुन्ना को देने आ गए. गरम है हमारे लिए. गुड मॉर्निंग काका. दे देना. काका मंदार काय करतोय? अरे वा वा वा, तू आलास. आई वडिलांनी काय हाकलून लावलाय का ओवाळून टाकलाय तुला? अहो नाही बाबा. अहो बाबा मोठ्या नवसाने झालाय तो. यो नवसानी झालाय हा. नवसानी झालाय तर मग स्वतःच्या घरी का नाही ठेवत त्या नारळाला? आपल्या घरी कशाला पाठवतात सकाळी सकाळी? काका पाठवलं नाहीये, मी स्वतः आलोय माझ्या पायावर चालत. टाक तू. कशाला? कशाला काय कशाला? अहो माझ्या मित्राला भेटायला, मंदारला भेटायला. हा बघा अजून तसाच ढगात झोपलाय. मंदार 3 म्हणायच्यात उठायचंय. मंदारीचा गुड बॉय. मंदार 1, मंदार 2, साडे माडे. अरे उठतोयस की उठवतोयस बापाला या जगातून? या बसा तुम्ही बसा. बरं वाटतंय का? कशाला उठवलंय मला? तुम्ही कोण? अरे दादा. तू कोण आहेस? ना कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? मस्करी करता दादा, झोपेतून उठलाय ना. अरे मंदार नाईक, मंदार नाईक आहेस तू. मंदार नाईक. यो यो मंदार नाईक कोण आहे? कॉन्सन्ट्रेट कर, नीट लक्ष देऊन. आता मला झोप येते. आता तुला झोप येते. तुला मोठं होऊन काय बनायचं? टॉम हँक्स नाही, शाहरुख खान नाही, विराट कोहली नाही, विश्वनाथन आनंद नाही. अरे डॉक्टर नाही तर निदान डॉक्टर लागू तरी म्हणायचं. तेवढंच तुझ्या बापाला समाधान. काय झाले झाली? सर म्युझिक प्ले होतंय पण आवाज नाही येते. काय? हा, आणि म्युझिक क्यू पण जवळ येतोय. मला सांग पुढचा क्यू साधारण किती वेळाने? आता तो किरणला धक्का बसतो ना, त्याचा बँग आहे. बँग ना,
ते मी मॅनेज करतो. म्हणजे त्याला ह्या पूर्वीचं जुनं काहीच आठवणार नाहीये? नाही. काय? हा पासपोर्ट मंदार नाईकचा आहे आणि याच्यावर असणारा फोटो तुझा आहे. मग अरे म्हणजे पासपोर्ट आला दादा, तुझा पासपोर्ट आला. 2 दिवसात पासपोर्ट आला. वा वा वा. हे बघ बघ, यावरचा फोटो पण तुझाच आहे. आठवतंय का पासपोर्ट काढायला आपण दोघच गेलो होतो? आता तरी आठव ना. मंदार मंदार, हे बघ हा तुझा फोटो, तुझं नाव छापलंय मंदार सुधाकर नाईक, तुझं गाव मुंबई, वय वर्ष 20, नॅशनॅलिटी इंडियन. आता तरी आठवतंय का रे बाळा तुला? मी नाहीये मंदार नाईक, किती वेळा सांगू तुम्हाला? दादा दादा रे, असं काय करतोय? आठव ना तू. तू थोडस. मंदार मंदार, हे बघ बाळा, असं नाही करू. हा तुला पासपोर्ट दिसतोय ते. ना मला याद एक मिनिट. मी समजा जरी सगळे म्हणतात की तूच मंदार नाईक आहेस, मग तू मान्य का नाही करत आहेस की तू मंदार नाईक आहे? कारण मी मंदार नाईक नाहीये. चल दादा चल तिकडे, चल मागे मागे चल, वर चल. हे बघ काय तुमचं काय. चल मंदार, असं करू रे. मंदार मंदार चल तिकडे. अरे तिकडे थांब. मी सांगितलं ना मंदार नाईक नाहीये. मी सांगितलंय ना तुम्हाला मंदार नाईक नाहीये. मागे जा तू. मी सांगितलं ना मी मंदार नाईक नाहीये. मी नाहीये मंदार नाईक. मी सांगतोय मागे जा. वर जा. मी कोण? नक्की तो आहे जो माझ्या मोबाईलच्या ऍपच्या डीपीत मला दिसतो. हा तो आहे जो आउट करून सोशल साईटच्या प्रोफाईलवर सतत डीपी बदलत असतो. असलं कुठलं आयुष्य जगायचंय मला? कुठलं आयुष्य मी जगू पाहतोय? नक्की करायचंय तरी काय मला? एकाच वेळी मला ऑनलाईन राहायचंय, मला पिक्चर बघायचंय, मला गर्लफ्रेंड पटवायची आहे. काय काय करायचंय मला? मंदार नाही हरवलाय हो कुठे? हरवलाय तो. नुसतं माझ्यातलंच नाही, तुमच्यातलं सुद्धा. हरवलाय. शोधा तुम्ही शोधा. तुम्हीच ठरवा की हा मंदार नाईक कोण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिका स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांनी रंगभूमी, मालिका, चित्रपट
अशा सर्व माध्यमांमध्ये भरीव कामगिरी केली अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि त्यांच्यासोबत आपल्या प्राथमिक फेरीचे परीक्षक पराग महाजन सर आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तेजस मोडक एकांकिका अमर गाथा. सर्वोत्कृष्ट अभिनय यांनी केसेस किशोर साबळे एकांकिका अमर गाथा. आता दिग्दर्शन कॅप्टन ऑफ द शिप. स्क्रिप्ट सिलेक्शन पासून परफॉर्मन्स होईपर्यंत त्याच्या डोक्याला टेन्शन असतं असं बक्षीस. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक करीम शेख नाटक श्वान पर्व. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक एकांकिका अमर गाथा. आता एक विशेष पुरस्कार मी स्पर्धेच्या सन्माननीय परीक्षिका सविता मालपेकर यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराची घोषणा करावी. नमस्कार. बरीच मंडळी आयुष्यात एकदा तरी नाटक करतात, तर त्यातली काही मंडळी आयुष्यभर फक्त नाटकच करतात. पण हातावर मोजण्या इतकी काही मंडळी आहे जी नाटक जगवतात, नाटक तगवतात, फुलवतात आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. खरंच मला मनापासून खूप आनंद होतोय. या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला नवोदित दिग्दर्शकाचं नाव जाहीर करण्याची संधी मला मिळाली आहे, याचा खूप आनंद होतोय मला. आणि तो तडफदार तरुण ज्याला हा मान मिळालाय त्याचं नाव आहे नीरव देसाई, HK कॉलेज. अभिनंदन. अरे लालबाग राजाचा. कसं वाटतंय? थँक्यू. ऍक्च्युली काय बोलू सुचत नाही मला, पण खूप 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 भारी वाटतंय, छान वाटतंय मला. या अवॉर्डचं संपूर्ण क्रेडिट ना माझ्या आई बाबांनाच जातात. आफ्टर ऑल त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं.
सो थँक्यू व्हेरी मच. अरे मग फोन करून कळव त्यांना. त्यांच्या मुलाने घेतलेली मेहनत त्यांना सुद्धा कळू दे ना. कळवायला तर हवीच. सर ट्रॉफी. हो ट्रॉफी तर नाही, आपल्या मुलांनी जी एकांकिका सादर केली ना त्यात नीरवला एक स्पेशल अवॉर्ड मिळालाय. हो हो नवोदित दिग्दर्शकाचा. हा नवोदित दिग्दर्शक का बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. नाही पण काय आहे की एवढा वेळ खर्च करून आणि कॉलेजचे एवढे रिसोर्सेस वापरून एकच ट्रॉफी आणली आणि वेल ती सुद्धा मिळवलीत की मी अट घातलीये म्हणून मॅनेज केलेत. यश मॅनेज करण्याची आम्हाला कधीच गरज पडणार नाही सर. नाही पडूही नाही. कसं आहे, आणि यश मॅनेज करण्याची गरज पडली नसली तरी सुद्धा हे जे काही यश मिळालंय ना त्यातून उद्याचं ब्रेड बटर मॅनेज करता आलं तर पहा काय सर. डोंट वरी सर, मुलं तशी खूप फोकस्ड आहेत. हा ना, गट गट. मग त्यांना म्हणून अभ्यासावरती फोकस करा जरा. नाही तर काय आहे, उद्या कुठच्या तरी नवीन एकांकिका स्पर्धेचा बॅनर घेऊन माझ्याकडे यायचे बजेट मागायला. गो गो. ती राहू दे इकडे. सर नाही पण ट्रॉफी. हो पण ती इकडेच असू दे. काय आहे, तू जेव्हा पासआउट होऊन कॉलेजमधनं जाशील ना तेव्हा घेऊन जाते. तोपर्यंत राहू दे इकडे. नाहीतरी काय पुढे त्याच्यावरती धूळच पडणार आहे सगळी, नाही का. तो येस सर, गोईंग. ट्रॉफी. कुमार नीरव देसाई यांना एकांकिका स्पर्धेत विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल HK कॉलेज कडून हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बाई कसं वाटतंय पोस्टर? हा फाडू कशाला? अरे म्हणजे फाडू जमलाय. अच्छा ना, फाडू ढासू भारी री. अरे भाई आपल्या भाईनी काम म्हणत तसंच केलंय. भाई इथे लावूया आपण. काय म्हणतो? नाही नाही, हे घे माझं. अरे कबड्डी स्पर्धा कोणाची? ती पण तर महाविद्यालय म्हणजे कॉलेजची. म्हणजे आपल्या कॉलेजची टीम पण खेळणार कबड्डी. अरे दौलू आली रे आली. आता सम्राट पाटूची बारी आली. आता मी पण कबड्डी खेळणार. आहा